Welcome to free online classes of physics with Lambos. So in this session, we are solving few more numericals from your board textbook based upon the first part, kinetic theory of gases. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही टोटल नाईन न्यूमरिकल्स बोर्ड टेक्स्टबुक मधली सोडवलेली आहेत. आता आपण रिमेनिंग जे फॉर्म्युलेज आहेत कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस वरची त्या फॉर्म्युल्यावर बेस्ड असणारी न्यूमरिकल्स या सेशन मध्ये सॉल्व करू. In this session we are using the formulas. You can see that formulas, which formulas we are following. See this. So average kinetic energy of the gas. Using this formula we can solve the numerical. Average kinetic energy of gas equal to 3 by 2 PV. Second, average kinetic energy per unit volume of gas 3 by 2 P. Third one, average kinetic energy per molecule of gas 3 by 2 kBT. Fourth one, average kinetic energy per mole of gas 3 by 2 RT. Fifth one, average kinetic energy per unit mass of gas 3 by 2 RT upon M. So these are the different formulas आणि या फॉर्म्युल्यावर बेस आपण न्यूमरिकल तुमच्या बोर्ड टेक्स्टबुक मधील सोडवणार आहोत. अँड नेक्स्ट फॉर्म्युला इज द मेयर्स रिलेशन. ह्या मेयर्स रिलेशनचे डिफरंट फॉर्म्स आहेत. Cp minus Cv equal to R. हे कधी when all quantities are in the same unit. सेकंड फॉर्म असा आहे Cp minus Cv equal to R upon Z. हे रिलेशन कधी यूज करणार ज्या वेळेला Cp आणि Cv हीटच्या युनिटमध्ये एक्सप्रेस झाले असतील आणि R वर्कच्या युनिटमध्ये. आणि थर्ड वन इज द रेशो ऑफ Cp अँड Cv गॅमा. तर या सगळ्या फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण बोर्ड टेक्स्टबुक मधील न्यूमरिकल्स सॉल्व करूया. लेट अस स्टार्ट टू द न्यूमरिकल नंबर 10. आता इथं 10 नंबर का कारण का फर्स्ट लेक्चर मध्ये आपण 9 न्यूमरिकल सॉल्व केलेले आहेत. सो लेट अस स्टार्ट फॉर द 10th न्यूमरिकल. फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 5 लिटर ऑफ अ गॅस. म्हणजे गॅसचा व्हॉल्यूम दिलाय तुम्हाला ऍट STP. आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर म्हणजे 273 केल्विन टेम्परेचर असतं आणि प्रेशर असतं इथं दिलंय का 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. या व्हॉल्यूम असणाऱ्या आणि प्रेशर असणाऱ्या गॅसची तुम्हाला एव्हरेज कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे. Isn't it? So let us note down what is given. So volume is given, but volume is given in liter. You want to convert it into SI unit of volume, that is meter cube. See here, volume equal to 5 liter आणि आपल्याला माहिती आहे 1 liter equal to 1000 cc म्हणजे क्युबिक सेंटीमीटर आणि 1 क्युबिक सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर आणि त्याचा क्यूब केल्यानंतर -6 होईल आणि फायनली यू विल गेट 5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब म्हणजे 5 लिटर इक्वल टू 5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. आपण व्हॉल्यूम SI युनिट मध्ये लिहून घेतला. का लिहून घेतला तर प्रेशर इज इन SI युनिट. सो प्रेशर ऑफ दॅट गॅस इज गिवन 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि याचा यूज करून तुम्ही त्या गॅसची एव्हरेज कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करू शकता कारण त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सो यू वॉन्ट टू फाइंड एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस आणि त्यासाठीचा फॉर्म्युला एव्हरेज कायनेटिक एनर्जी E इक्वल टू 3 by 2 PV. प्रेशर गिवन, व्हॉल्यूम गिवन. लेट अस स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन. सी हियर एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस E इक्वल टू 3 by 2 PV. फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहिला. लेट अस सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. प्रेशर इज गिवन, व्हॉल्यूम इज गिवन. आता फक्त तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल. 10⁵ आणि 10⁻³ म्हणजे इथं शिल्लक राहणार 10⁻² ही पॉवर शिल्लक राहील आणि पुन्हा एकदा 3 by 2 म्हणजे 1.5 इंटू 5 7.5 मिळेल आणि मल्टिप्लाइड बाय 1.013 सर्वांचं मल्टिप्लिकेशन 7.5975 इंटू 10⁻² इथली पॉवर जी शिल्लक राहिलेली आहे 2 जूल. So this is your average kinetic energy of the gas which is at STP ज्याचा व्हॉल्यूम 5 लिटर आहे. सो फायनल आन्सर
विथ कम्प्लीट सेंटेन्स अँड प्रॉपर युनिट लिहायचं विसरायचं नाही. So average kinetic energy of the gas E equal to 7.5975 into 10 raised to 2 joule. So in this way we practice the first formula set for this numerical. Now let us shift towards the numerical number 11. Calculate average molecular kinetic energy per kilomole, per kg and per molecule of oxygen at 127 degree Celsius. आणि गिव्हन मध्ये युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट दिलाय जूल पर मोल केल्विन आणि मोलेक्युलर वेट ऑक्सिजनचं 32 दिलेलं आहे ते ग्रॅम मध्येच असतं आणि अवोगाड्रोज नंबर दिलेला आहे मोलेक्युल्स पर मोल. म्हणजे इथं एकूण 3 फॉर्म्युलेज प्रॅक्टिस होणार आहेत तुमच्या. सो लेट अस स्टार्ट. What are the given physical quantities? We'll note that. So temperature of oxygen gas is given 127 degree Celsius ला केल्विन मध्ये करायला पाहिजे. म्हणजे 273 ऍड केला तर 400 केल्विन. आफ्टर दॅट मोलर मास मोलेक्युलर वेट ऑक्सिजन गॅसचं 32 ग्रॅम असतं. पण मुलांनो इथं तुम्हाला ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर ग्रॅम विचारलेलं नाही, पर केजी विचारलेलं आहे. त्यामुळे मोलेक्युलर वेट देखील किलोग्रॅम मध्ये घ्यावं लागेल. दॅट्स वाय दिस 32 ग्रॅम कॅन बी रिटन एज 32 into 10 raised to minus 3 kg. कारण पर केजी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. दॅट्स वाय. नेक्स्ट युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. Avogadro's number, the value is provided to us. Now you want to find 3 answers. First of all, we want to find average kinetic energy per kilomole. See, kinetic energy per kilomole. Second, kinetic energy per kg, म्हणजे per unit mass. And third one, kinetic energy per molecule. See this. या तिघांचे आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचे. त्यासाठी फॉर्म्युले पण 3 आपल्याला यूज करावे लागतील. सो फर्स्ट वन, एव्हरेज कायनेटिक एनर्जी पर किलोमोल इक्वल टू 3/2 RT इंटू 10 raised to 3 काय घेतलं लक्षात आलं का? कारण पर किलोमोल आहे. किलोमोल डिनॉमिनेटरला असल्यामुळं न्यूमरेटरला जर किलो घेतला तर 10 raised to 3 येणार. कारण एव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोल आपल्याला माहिती होतं 3/2 RT. किलोमोल विचारलेला आहे आणि किलो डिनॉमिनेटरला आहे. त्यामुळे न्यूमरेटरला पण 10 raised to 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट्स वाय हियर 10 raised to 3. सेकंड, एव्हरेज कायनेटिक एनर्जी पर केजी. सी, आता पर केजी म्हणजे मोलेक्युलर वेट हे ग्रॅम मध्ये असते. मग ग्रॅम मध्ये मोलेक्युलर वेट आणि हे बाकी सगळे SI मध्ये नॉट पॉसिबल. दॅट्स वाय दिस ग्रॅम शुड बी कन्वर्टेड इनटू केजी. -3 इथे येणार, ते न्यूमरेटरला शिफ्ट झाले पहा, +3. अँड थर्ड वन, कायनेटिक एनर्जी पर मोलेक्युल 3/2 RT अपॉन NA. हे सगळेच SI सिस्टीम मध्ये इथं उपलब्ध आहेत. R SI मध्ये आहे, NA आहे आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर पण आपण केल्विन मध्ये घेतलेलं आहे. सो लेट अस सॉल्व फॉर्म्युला वन बाय वन. फर्स्ट ऑफ ऑल वी विल ट्राय टू फाइंड एव्हरेज कायनेटिक एनर्जी पर किलोमोल. आणि फॉर्म्युला त्याचा आपल्याला माहिती आहे 3/2 RT into 10 raised to 3. Let us substitute the values of R and T. 8.31 multiplied by 4000. इथं सिम्प्लिफिकेशनला इथं 200 शिल्लक राहील आणि 200 multiplied by 3 म्हणजे इथं राहणार 600 multiplied by 8.31. कॅल्क्युलेशन त्याचं येईल 4.986 into 10 raised to 6. कारण हे मल्टिप्लिकेशन मोठं आहे ना, त्यातील 10 raised to 3 पॉवर आपण या 10 raised to 3 मध्ये ऍड केली. So 4.986 into 10 raised to 6 joule is the average kinetic energy per kilomole of that gas. Now, second, we want to find average kinetic energy per kilogram. And formula आपल्याला माहिती आहे 3/2 RT upon M0 into 10 raised to 3. मुलांनो यातील 3/2 RT into 10 raised to 3 याची व्हॅल्यू इथं आहेच. फक्त याला तुम्हाला M0 ने डिवाइड करता आलं तरी पुरेसा आहे. But we will substitute the values here. 3/2, value of R, value of T and value of M0. आता सिम्प्लिफाय जर तुम्ही हे केलं तर आन्सर मिळेल तुम्हाला 1.56 into 10 raised to 5
जूल पर केजी, कारण दिस इज द एव्हरेज कायनेटिक एनर्जी पर किलोग्रॅम. पर किलोग्रॅम म्हणजे अपॉन मास आहे, त्यामुळे जूल पर केजी असं इथं युनिट आहे. आता थर्ड फॉर्म्युल्यासाठी आपण प्रयत्न करू. एव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल काढायचं असेल तर 3/2 RT अपॉन Na. मग 3/2 RT आणि Na ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. लेट अस सबस्टिट्यूट 3/2 व्हॅल्यू ऑफ R, व्हॅल्यू ऑफ T आणि व्हॅल्यू ऑफ Na. इथं मात्र तुम्हाला कॅल्क्युलेशन प्रॉपर करावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही लॉग यूज करा. सो आय विल राईट 6 into 8.31. इथं आपण सिम्प्लिफिकेशन काय केले पहा. हे जे दोन झिरोज आहेत ते दोन झिरोज 10⁻23 मध्ये आपण मिक्स केलेले आहेत. 10⁻23 न्यूमरेटरला जर येत असेल तर होणार 10⁻⁻23 आणि इथलं दोन झिरोज त्यामध्ये जर तुम्ही ऍड केले तर 10⁻21 आणि हे जे 2 आहे त्या 2 न 4 ला तुम्ही डिव्हाइड केला तर इथं 2 मिळेल. 2 आणि हे 3 6 into 8.31 डिवाइडेड बाय 6.02. आता ह्याला मात्र तुम्ही लॉग न सोडवलात तर मिळेल 8.218 into 10⁻21 joule. So in this way we find out the three values for the three formulas. Then we have to mention their proper answers with proper unit. So first answer is the average kinetic energy per kilomole. Say this. Second one, average kinetic energy per kilogram. And third one, average kinetic energy per molecule. Like this. We practice the four formulas, average kinetic energy of the gas. Now, let us shift towards next numerical number 12. So, difference between the two molar specific heats of a gas is given. How much it is? 8,000 joule per mole Kelvin. If the ratio of the two specific heats is 1.65, calculate the two molar specific heats. म्हणजे दोन मोलर स्पेसिफिक हीट्स मधला डिफरन्स दिलेला आहे 8,000. त्या दोन स्पेसिफिक हीटचा रेशो पण दिलेला आहे 1.65, म्हणजे मेयर्स रिलेशनचा इथे यूज होईल आणि त्यावरून त्या दोन मोलर स्पेसिफिक हीट्सच्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत, म्हणजे सीपी आणि सीव्ही फाइंड आउट करायचे आहे. सो लेट अस लिस्ट व्हाट इज गिवन. Difference between the molar specific heat is given. So Cp minus Cv is given. Say Cp minus Cv equal to 8,000 joule per mole per kilo. आणि पुन्हा ह्या दोन्ही स्पेसिफिक हीटचा रेशो दिलाय. गॅमा इक्वल टू Cp अपॉन Cv इक्वल टू 1.65. यावरून Cp ची व्हॅल्यू 1.65 मल्टिप्लाइड बाय Cv फाइंड आउट करता येईल. Isn't it? Then you want to find the values of Cp and values of Cv. या दोन मोलर स्पेसिफिक हीटच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. आणि त्यासाठी तुम्ही फॉर्म्युले यूज करणार आहे तो म्हणजे पहिला मेयर्स रिलेशनचा फॉर्म्युला Cp minus Cv equal to R आणि दुसरा गॅमा which is the ratio of two specific heats. आता कॅल्क्युलेशन करत असताना आपण काय करणार, या रिलेशन मध्ये R ची व्हॅल्यू तुम्हाला न देता डायरेक्ट ह्या दोघांचा डिफरन्सच दिलेला आहे 8,000 आणि इथं Cp ची व्हॅल्यू मात्र मी किती घेईन 1.65 Cv. मग ती व्हॅल्यू Cp ची इथं सबस्टिट्यूट केली तर मला Cv ची व्हॅल्यू पटकन मिळणार आहे. सी अकॉर्डिंग टू मेयर्स रिलेशन Cp minus Cv equal to 8,000 it is given difference, but Cp is equal to 1.65 Cv. म्हणजे इथं मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे Cp ची. सी हियर 1.65 Cv minus Cv equal to 8,000. यातून कॉमन मला मिळेल Cv सिरीज आणि ब्रॅकेट मध्ये राहणार 1.65 minus 1 म्हणजे 0.65 Cv. मग यामधून मला मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम करायचं असेल तर 0.65 ने याला डिवाइड करावं लागेल. सो यू आर गेटिंग molar specific heat at constant volume equal to 8,000 upon 0.65. ह्या दोघांचा रेशो मात्र तुम्हाला लॉग टेबलच्या मदतीनेच करावं लागेल. लॉग टेबल करताना काय करणार, अँटी लॉग, लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. सी हियर
Antilog, log of numerator means 8000 minus log of denominator. आता यातील 8000 चा कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार पहा, 4 येणार. सॉरी, 8000 चा कॅरेक्टरिस्टिक इथं 3 येणार आणि याचा कॅरेक्टरिस्टिक किती येणार, बार 1. सी अँटीलॉग 3.9031 आणि बार 1.8129. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करा, ते सबट्रॅक्शन तुम्हाला मिळेल 4.090. आता अँटीलॉगच्या पेजवर 0.02 मध्ये 90 चा जर तुम्ही चेक केला, अँटीलॉग बघितला, तर तो मिळेल 1.231 into 10⁴. ही कॅरेक्टरिस्टिक आपण 10⁴ न रेज करतो आणि पुन्हा याचा जो अँटीलॉग मिळेल त्याच्या फर्स्ट आणि सेकंड डिजिट मध्ये डेसिमल पॉइंट. पुन्हा एकदा 10⁴ जर इथं मर्ज करायचं असेल तर डेसिमल पॉइंट्स राईटला शिफ्ट होणार, कारण का +4 आहे. त्यामुळे 1 2 3 आणखी एक 0. सो फायनली यू आर गेटिंग द आन्सर 12,310 जूल per mole per Kelvin. This is the molar specific heat at constant volume. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूमची मोलर स्पेसिफिक हीट मिळत असेल तर कॉन्स्टंट प्रेशरची मिळायला हरकत नाही, कारण आपल्याला त्या दोघांचा डिफरन्स माहिती आहे. सो Cp minus Cv equal to 8000 it is given. यातील व्हॅल्यू ऑफ Cv आपण फाइंड आउट केलेली आहे. सो सिम्पली Cp equal to Cv plus 8000 minus Cv ला फक्त शिफ्ट केलं and this Cv is 12,310 plus 8000. You will get 20,310 joule per mole per Kelvin. So finally you have to write the answer in complete sentence. Molar specific heat of gas at constant pressure is the value, and molar specific heat of gas at constant volume is the gas. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे molar specific heat at constant pressure is always greater than molar specific heat at constant volume. Okay, let us solve the next numerical 13. The ratio of specific heats of a gas is given. म्हणजे गॅमाची व्हॅल्यू दिलेली आहे. If the specific heat at constant volume is given, म्हणजे Cv kilocalorie per kilomole Kelvin, find universal gas constant in joule per kilomole Kelvin. आपल्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू जूल पर मोल केल्विन मध्ये माहिती आहे 8.31. इथं विचारले तुम्हाला व्हॅल्यू ऑफ आर इन जूल पर किलोमोल पर केल्विन. And what is given? Value of gamma, that means ratio of Cp upon Cv is given. See here. Value of gamma Cp upon Cv 1.4 is given. यावरून Cp ची व्हॅल्यू लिहू शकता 1.4 Cv. आणि molar specific heat of that gas at constant volume is given. Cv is given 4.82 kilocalorie per kilomole per Kelvin. आता इथून मला जर Cv ची व्हॅल्यू माहिती असेल तर त्याला मी 1.4 न मल्टिप्लाय करेन. सी हियर Cp equal to 1.4 multiplied by 4.82. This is the value of Cv. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6.748 kilocalorie per kilomole Kelvin. म्हणजे मला आता मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम माहित झालं, मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर माहित झालं. मी स्ट्रेट वे मेयर्स रिलेशन यूज करेन. सो वी वॉन्ट टू फाइंड युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर, आणि त्यासाठीचा फॉर्म्युला मेयर्स रिलेशन Cp मायनस Cv इक्वल टू आर. आणि हा फॉर्म्युला जो इथं लिहिलाय आपण गॅमाचा, तो इथं आपण यूज केलेलाच आहे. सो लेट अस ट्राय फॉर द कॅल्क्युलेशन. अकॉर्डिंग टू मेयर्स रिलेशन Cp मायनस Cv इक्वल टू आर. आणि ह्या दोघांच्याही व्हॅल्यूज आपल्याला आता माहित झालेल्या आहेत. ही आपल्याला गिव्हन व्हॅल्यू होती 4.82 आणि ही व्हॅल्यू आपण गॅमा वरून फाइंड आउट केली 6.748. So let us substitute the values of Cp and Cv by changing the signs. R equal to Cp minus Cv. फक्त साइड चेंज केली. Cp ची व्हॅल्यू आणि Cv ची व्हॅल्यू. हा डिफरन्स किती येईल? 1 point something येणार. See here 1.928 kilocalorie per kilomole per Kelvin. पण R ची व्हॅल्यू जी आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट तुम्हाला किलो कॅलरी मध्ये विचारलेलं नाही, जूल मध्ये विचारलं. जूल पर किलोमोल केल्विन.
म्हणजे पर किलो मोल आणि केल्विन हे बरोबर आहे. आपल्याला रिप्लेस करावं लागेल किलो कॅलरीला जूल. 11th स्टँडर्ड मध्ये आपल्याला कॅलरी आणि जूल मधलं रिलेशन माहिती आहे. 1 कॅलरी इक्वल टू 4.2 जूल. पण इथं किलो कॅलरी आहे. मग 1 किलो कॅलरी म्हणजे 4200 जूल येईल. त्यामुळे किलो कॅलरीला रिप्लेस करायचं असेल जूलनं तर मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला 4200 न. सी हिअर 1.928 multiplied by 4200 मात्र जूल येणार इथं पर किलो मोल पर केल्विन. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन लॉगनच करावं लागेल and the answer is 8097.6 जूल पर किलो मोल केल्विन. आणि हे तुमचं करेक्ट आन्सर आहे, कारण न्यूमरिकल मध्ये युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट फाइंड करा असं म्हटलेलं नाही, बट इन धिस युनिट फाइंड करा. त्यामुळं किलो कॅलरी मधील व्हॅल्यू तुमची ऍक्सेप्ट होणार नाही. यू हॅव टू कन्वर्ट दॅट किलो कॅलरी इंटू जूल. आणि फायनली यू मेन्शन the answer in the full sentence and proper unit. Universal gas constant are equal to 8097.6 joule per kilomole per kelvin. So in this way, in the first lecture and second lecture, we have completed 13 numericals. बोर्ड टेक्स्टबुक वर आधारित 13 न्यूमरिकल जी होती, सर्व न्यूमरिकल्स आपण ह्या 2 लेक्चर्स मध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत. So with this, we will stop this. Thank you.